आज आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बघणार आहोत. तर नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय, तर एकूण किती एलिमेंट्स आहेत ते लिहिताना आपण कसं, पहिला आपला समजा ए सेट घेतला तर मी काय लिहिणार, नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7, ते 7 लिहिणार. नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी असं लिहिणार, किती आहेत 1 2 3 4 5, आन्सर काय ना 5 लिहिणार. आता आपल्याला काय करायचं, तर आपण मी काय करतो बघा, ए युनियन काढतो बी, ए युनियन बी आपल्याला काय मिळते बघूया. एक सगळे लिहितो बघा, 1 2 3 4 5 6 7 झाले, 2 7 8 झाले, 8 9 10 8 9 आणि 10. हे मी काय केलं बघा, ए युनियन बी केलं, म्हणजे दोन्ही काय केलं, दोन्हीमध्ये कॉमन असलेले घेतले. आणि नंतर मी काय करतो, ए इंटरसेक्ट बी, हे दोघांमध्ये इथे कॉमन नाही घेतले, सगळे घेतले, दोघांमध्ये असलेले सगळे घेतले. इथे मी कॉमन असलेले घेतले. कॉमन काय म्हणजे आपण 2 आहे 2, 3 आहे 7, 7 आहे 8 आहे, कुठला आहे आणि 7 आहे, 7 बरोबर, 3 4 5 9 10 नाही. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही रिलेशन आहे का बघूया. पण त्याच्याबद्दल आपण काय बघूया, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी पाहूया. किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आहे. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्ट, इंटरसेक्ट म्हणजे दोघांमध्ये कॉमन असलेले किती आहे, 2 आहे. त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे का आपण बघूया. मी काय करतो बघा, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी ऍड करतो. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी किती होतात बघा, 7 प्लस 5 किती होतात, 12 होतात. आणि त्याच्यातनं मी समजा कुठलाही एक मायनस केला, समजा नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी केला, मी इथे किती येते बघायचं, 12 येतं. आणि नंबर ऑफ युनियन्सचं काय, नंबर ऑफ ए युनियन बी काय येतं, 10 येतं. आन्सर काय येतं, 2 येतं. म्हणजेच काय झालं सांगा, आपलं नंबर ऑफ युनियन्स इन ए इंटरसेक्ट बी, म्हणजे आपल्याला एक काय मिळालं, सूत्र मिळालं, फॉर्म्युला मिळाला. मी ते बघा वर लिहितो, वर काय लिहितो बघा, ते काय आपण काढलं ते लिहितो बघा. नंबर ऑफ एलिमेंट इन ए इंटरसेक्ट बी इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. किंवा आपण हे असं पण लिहू शकतो बघा, हे या बाजूला घेतलं तर काय झालं सांगा, नंबर ऑफ एलिमेंट इन ए इंटरसेक्ट बी प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी. म्हणजे कशा प्रकारे लिहिलं, किंवा आपण हा टर्म येतो त्या बाजूला गेला तरी चालेल, म्हणजे काय मिळणार, मायनस होणार, इथे मायनस होणार. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही काय करू शकता, तो लेफ्ट हँड साईडला पाहिजे का राईट साईड, हा आपला एक फॉर्म्युला झाला. त्याच्या साईडने आपण किती खूप उदाहरणं काय करू शकतो, वर्ड प्रॉब्लेम आपण त्याच्यामध्ये सोडवणार. तर आपण हे बघूया. आता आपण हे वेन डायग्रामच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही प्रूव्ह करू शकता, म्हणजे किती एलिमेंट्स आहेत ना ते पण तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे काढू शकता. तर आपण दोन्ही प्रकारे बघूया. तर एक उदाहरण दिले बघा, नंबर ऑफ स्टुडंट काय दिले सांगा, 200 दिलेले आहे. म्हणजे आपण मी काय करतो, इथे हे जे स्टुडंट आहेत ना टोटल, मला मी समजा यू नाव देतो, युनिव्हर्सल झाला आपला. त्याच्यापैकी रॉक क्लाइम्बिंग किती करतात, 130 करतात. मग मी काय करतो, इथे ए सेट काढतो आणि त्याच्यामध्ये टोटल किती करतात सांगा, 130 करतात. आणि दुसऱ्यामध्ये स्काय वॉचिंग किती करतात, तर 180 करतात. मग त्याला मी बी लावतो. आणि दोघांमध्ये कॉमन दोन्ही करतात, म्हणजे रॉक क्लाइम्बिंग पण करतात आणि स्काय वॉचिंग पण करतात. हा आपले किती करतात, तर 110 करतात. इथे मी छोट्या अक्षरात लिहितो 110, 110 करतात. तर ए किती आहे सांगा माझा, ए किती आहे, 130 आहे. पण त्याच्यामध्ये बोथमध्ये 110 आहे, म्हणजे डेफिनेटली हा किती असणार सांगा, हा 20 असणार.
कारण रॉक क्लाइम्बिंग किती करतात 130 टोटल करतात, पण त्याच्यामध्ये बोथ किती करतात 110 म्हणजे राहिलेले 20 डेफिनेटली काय असणार आहे फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे असणार आहे. आता स्काय वॉचिंग किती करतात 180 करतात, पण स्काय वॉचिंग पण करतात आणि रॉक क्लाइम्बिंग पण करतात, असे किती जण 110 आहे. मग 180 मधले जर 110 गेले तर फक्त स्काय वॉचिंग करणारे किती मिळणार सांगा आपल्याला 70 मिळणार. म्हणजे आपण काय झालं बघा इथे असं लिहू शकतो की टोटल स्टुडंट किती आहेत बघा 200 आहे. आणि आता मला काय पाहिजे बघा हे तुमच्या लक्षात आलं असेल टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इक्वल टू मला काय दिले सांगा 180 दिलाय टोटल. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए काय होणार माझे 130 दिलेलं आहे. आणि बोथ मध्ये किती आहे म्हणजे युनियन केलं आपण, युनियन नाही सॉरी इंटरसेक्शन केलं. समजा ए इंटरसेक्ट बी केलं तर मला किती येतात सांगा 110 हे आपल्याला दिलेलं आहे. आता आपण आपला फॉर्म्युला वापरूया. काय देऊया ए इंटरसेक्ट बी इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इक्वल टू दोन्ही युनियन करून किती होतात ते आपण बघूया. ए युनियन बी इथे आपल्याला सॉरी मायनस ए युनियन बी, पण आपल्याला काय पाहिजे सांगा ए युनियन बी पाहिजे. म्हणून मी काय करतो हे या बाजूला आणतो आणि हे काय करतो त्या साईडला आणतो. म्हणजे काय झालं सांगा ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ इथे लिहून टाकतो मी. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती आहे सांगा 130 आहे, बी मध्ये किती आहे 180 आहे, आणि हे त्या बाजूला गेलं तर मायनस होणार आहे. ते आपल्याला किती आहे सांगा 110 आहे. म्हणजेच आपल्याला किती मिळाले बघा 130 प्लस 380 म्हणजे काय झालं 310 झाले बरोबर ना. 8 3 11 बरोबर आहे 110 म्हणजे 200 स्टुडंट 1 1 गेले 200 स्टुडंट बरोबर आहे का नाही. 8 3 11 110 युनियन बरोबर. बोथ द ऑफिस म्हणजे बोथ द ऑफिस किती आहे सांगा 110 आहे. जरा पुस्तक दे 8 3 11 100 बघतो मी 2 मिनिट पुस्तकामध्ये काय केलं इथे 200 नाही आहे, इथे आहे किती आहे 220 आहे सॉरी. तर आपल्याला काय मिळणार बघा रॉक क्लाइम्बिंग करणारे 130 आहे, स्काय वॉचिंग करणारे 180 आहे. 110 बोथ करतात म्हणजे काय रॉक क्लाइम्बिंग पण करतात आणि स्काय वॉचिंग पण करतात. म्हणजे आपले 200 स्टुडंट काय करतात काहीतरी त्यांना हॉबी आहे. पण राहिलेले जे स्टुडंट आहेत ते किती राहिले सांगा. टोटल स्टुडंट होते 220 होते मायनस 200 म्हणजे 20 स्टुडंट असे आहेत जे काहीच करत नाही, कुठलीच हॉबी नाही त्याला. रॉक क्लाइम्बिंग पण करत आहे आणि स्काय वॉचिंग पण करत नाही. तर पुस्तकामध्ये आपल्याला काय विचारलं तर असे किती विद्यार्थी आहेत, कुठलीच हॉबी नसलेले किती विद्यार्थी आहेत. तर आता आपण इथे सगळं काढलेलं आहे बघा. आता आपण काय काय काढलं बघा किती विद्यार्थ्यांना कुठलीच हॉबी नाही आहे त्याच्यामध्ये, कुठलं रॉक क्लाइम्बिंग पण करत नाही आणि स्काय वॉचिंग पण करत. ते आपल्याला कसं मिळालं सांगा नंबर ऑफ स्टुडंट. आणि इथे आपण काय काढलं ए युनियन बी म्हणजे त्यांना एक तर काय करतात रॉक क्लाइम्बिंग तरी करतात स्काय वॉचिंग तरी करतात नाही तर दोन्ही करतात. असे किती स्टुडंट आहे आपण काढले 200 काढले. 220 स्टुडंट 9वीच्या क्लासमध्ये आहेत तर मायनस 200 केलं की आपल्याला काय मिळालं 20 स्टुडंट आपल्याला मिळालं. म्हणजे आपल्याला काय पाहिजे आन्सर पाहिजे होतं तसं मिळालेलं आहे. नंतर आपल्याला हे बाकी मिळालेलं आहे बघा. हे आपल्याकडे आहे बौद्ध हॉबीज किती आहेत तर 110 आहेत, स्काय वॉचिंग किती करतात, रॉक क्लाइम्बिंग किती करतात, हे सगळं आपल्याला काय झालेलं आहे मिळालेलं आहे. आणि तेवढंच तुम्हाला काय विचारलेलं आहे हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग किती करतात ते काढले आपण बघा. रॉक क्लाइम्बिंग आपली 130 पैकी किती करतात फक्त रॉक क्लाइम्बिंग किती करणार सांगा 20 करणार. फक्त स्काय वॉचिंग किती करणार 70 करणार. हे मी कसं काढलं तर याच्यामध्ये कॉमन आहेत बघा किती बोथ मध्ये 110 आहे ना. मग मी 130 मायनस 110 केलं की मला 20 मिळाले जे फक्त काय करणार सांगा रॉक क्लाइम्बिंग करणार. नंतर 180 मायनस 110 केलं की मला फक्त काय मिळणार स्काय वॉचिंग करणारे स्टुडंट मिळणार. अशा प्रकारे पण दोन्ही प्रकारे म्हणजे काय करू शकतो. आता आपले इथे पण आपण कसं काढू शकतो हे टोटल स्टुडंट मिळून आपले किती झाले 200 झाले. त्यामुळे बाकीचे आहेत ते काय असणार आहेत काहीच नाही करत म्हणजे ते रॉक क्लाइम्बिंग पण करत नाही आणि स्काय वॉचिंग पण करत नाही. त्यामुळे ह्या ए आणि बी सेटच्या मी काय दाखवलं बाहेर दाखवलं. लक्षात आलं सगळ्यांना. आता आपण एक दुसरं उदाहरण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलं ते पहिल्यांदा बघूया. म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे काढू शकता. असं कॅल्क्युलेट करा किंवा व्हेन डायग्राम. मला वाटतं व्हेन डायग्रामने
एकदम इझी पडतं बघा. इथे काय दिलंय 100% आहे, म्हणजे टोटल पर्सन किती आहे 100% आहे. आणि त्याच्यापैकी 72 लोक इंग्लिश बोलतात, 43 लोक काय बोलतात फ्रेंच बोलतात, आणि इच वन स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज. म्हणजे त्याच्यापैकी कोण 100 विद्यार्थी एक तर हे बोलतात इंग्लिश तरी बोलतात, नाही तर फ्रेंच तरी बोलतात. मग मी काय करतो, नंबर ऑफ इंग्लिश स्पीकिंग मी काय करतो ए घेतो, किती दिलं 72 दिला. नंबर ऑफ समजा फ्रेंच स्पीकिंग मी बी घेतो, किती दिलं 43 दिला. आणि टोटल स्टुडंट दोघांचं जर युनियन केलं, ए युनियन बी केलं, तर मला किती दिले त्याने 100 टोटल आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर किती लोक काय करतात दोन्ही लँग्वेज बोलतात हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय करायचं, किती विद्यार्थी फक्त इंग्लिश बोलतात, किती विद्यार्थी फ्रेंच बोलतात हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं. तर मी काय करतो बघा, मगासारखंच आपण काय करूया, ए इंटरसेक्ट बी करूया, इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस ए युनियन बी. नंबर ऑफ ए किती आहे बघा 72 आहे, नंबर ऑफ बी किती आहे 43 आहे, मायनस 100. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 7 4 11 वजा 100 म्हणजे 15. 15 विद्यार्थी असे आहेत किंवा 15% असे आहेत जे काय करतात इंग्लिश पण बोलतात आणि फ्रेंच पण बोलतात. दोन्ही किती बोलतात 15 विद्यार्थी. आता आपण काय करू शकतो, तर 15 विद्यार्थी दोन्ही लँग्वेज बोलत असतील तर नुसतं इंग्लिश बोलणारे किती असणार, तर नुसतं इंग्लिश बोलणारे आपले किती आहेत, नंबर ऑफ इंग्लिश बोलणारे टोटल म्हणजे इंग्लिश पण बोलतात आणि फ्रेंच पण बोलतात असे किती आहे 720 आहे. मग फक्त दोन्ही बोलणारे किती जण आहेत 15 आहेत. मग आपण काय करणार, फक्त इंग्लिश बोलणारे हे काय करणार मायनस काय करणार याच्यातनं 15 करणार, म्हणजे आपल्याला काय मिळतं 7 8 दिलं 57 7 12 बरोबर 57. आता दोन्ही लँग्वेज बोलणारे 15 आहे आणि फ्रेंच बोलणारे म्हणजे फ्रेंच पण बोलणारे आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही लँग्वेज बोलणारे. मग मी याच्यातनं जर 15 मायनस केले तर मला काय मिळणार सांगा 8 8 1 28 लोक काय करतात फक्त फ्रेंच बोलतात, त्यांना इंग्लिश नाही येत. त्याच्यावरती 57 लोक काय करतात फक्त इंग्लिश बोलतात, त्यांना फ्रेंच येत नाही. 15 विद्यार्थी 15% काय करतात फक्त म्हणजे दोन्ही भाषा, फक्त नाही तर दोन्ही इंग्लिश पण बोलतात आणि फ्रेंच पण बोलतात. म्हणजे आपण सगळं काय काढलेलं आहे बघा, म्हणजे फक्त इंग्लिश बोलणारे, फक्त फ्रेंच बोलणारे आणि दोन्ही लँग्वेज बोलणारे अशा प्रकारे. हे आपण याच्यामध्ये कसं दाखवणार व्हेन डायग्राम मध्ये, तर व्हेन डायग्राम मध्ये एकदम इझी आहे बघा. तर मी काय करणार, इथे माझं हा झाला आपले कॉमन दोघांमध्ये किती आहेत सांगा 15 आहेत. आणि इंग्लिश बोलणारे आपण किती काढलेत बहुतेक 57 काढले. हे आपले इंग्लिश बोलणारे आणि हे आपले काय झाले फ्रेंच बोलणारे. याला आपण बहुतेक ए नाव दिलेलं, याला आपण बी नाव दिलेलं. आणि हे दोन्ही काय होतात म्हणजे दोन्ही लँग्वेज कॉमन नाही, दोन्ही लँग्वेज बोलणारे किती हे आहेत पर्सन 15 आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण व्हेन डायग्रामच्या साहाय्याने सुद्धा काय करू शकतो काढू शकतो. व्हेन डायग्रामच्या साहाय्याने काढायचं असेल तर वेगळ्या मेथडने पण आपण काय करू शकू. समजा हे आपण एक्स कन्सिडर केलं तर काय होणार सांगा, हे काय होणार सांगा 72 मायनस एक्स होणार आणि हे काय होणार 43 मायनस एक्स होणार. असं केलं तरी आपल्याला काय होऊ शकेल आन्सर मिळू शकेल. म्हणजे एक तर एक्स कन्सिडर करून करा किंवा मी मगाशी काढलं त्या मेथडने काढलं तरी तुम्ही व्हेन डायग्राम मध्ये काय करू शकता अशा प्रकारे दाखवू शकता. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारचे काय दिलेले प्रॉब्लेम दिलेले आहेत. इथे आपण काय करणार परत काय वापरायचा आपला फॉर्म्युला आहे ना तोच वापरायचा. युनियन म्हणून काय करायचं इंटरसेक्ट म्हणून एक्स धरायचं आणि काय करायचं त्याची व्हॅल्यू घालायची, ए ची व्हॅल्यू घाला बी ची व्हॅल्यू घाला आणि त्याच्यावरून तुम्हाला काय होऊ शकेल बाकीच्या जशा काढल्या तशा तुम्हाला व्हॅल्यू मिळू शकते. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.